Hello friends, welcome to the class. See, in today's lecture we start the new topic, that is capacitor and capacitance. बघा, कपॅसिटर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, बोर्ड पण आणि MCQ टाईप्सने पण. तर कपॅसिटरचे खूप सारे एक्झाम्पल्स विचारले जातात आणि मेन त्याची जी बेसिक थेरी आहे ती समजली का त्याचे एक्झाम्पल्स सॉल्व करणं सोपं जातं. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला कपॅसिटरचं सगळं बेसिक क्लिअर करणार आहे. सो डोंट मिस दिस व्हिडिओ, वॉच टिल द एंड. सी व्हॉट इज कपॅसिटर. इथून सुरुवात करू आपण. कपॅसिटर म्हणजे काय असेल बघा. कपॅसिटर इट इज अ कंडक्टर. It is a conductor that store electric energy in the form of electric charges. See, what is the definition of capacitor? Capacitor is conductor that store electric energy in the form of electric charges. बघा, जसं आपण मागच्या वर्षी इयत्ता 11वीला तुम्ही जे बघितलं रेजिस्टर होतं. ओके, रेजिस्टर हा टॉपिक तुम्ही बघितला होता. तर तो जो रेजिस्टर होता तो रेजिस्टर अशी कुठल्याही प्रकारची एनर्जी स्टोअर करू शकत नव्हता. मग एनर्जी स्टोअर कोण करेल? तर असं डिव्हाइस इट इज अ कंडक्टर दॅट स्टोर इलेक्ट्रिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. त्याच्यासाठी त्यांनी हा कपॅसिटर काढलेला आहे. जो कपॅसिटर आहे तो आता एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतं. आता जे एनर्जी आहे ती एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये येते? तर इलेक्ट्रिक एनर्जी असते ते. बघा, जसं स्प्रिंग जी आहे ती स्प्रिंग जेव्हा तुम्ही कॉम्प्रेस करता, व्हेन यू कॉम्प्रेस द स्प्रिंग देन पोटेन्शियल एनर्जी इज स्टोअर इन द स्प्रिंग. तर त्याच्यामध्ये कुठली एनर्जी स्टोअर होते? पोटेन्शियल एनर्जी. तसंच कपॅसिटर आहे. जेव्हा कपॅसिटर हा चार्जिंग होणार आहे, चार्ज होणार आहे, त्याच्यामध्ये एक एनर्जी स्टोअर केली जाते. ती एनर्जी कुठली आहे? इलेक्ट्रिक एनर्जी आहे. आणि ती कुठल्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असते? तर इलेक्ट्रिक चार्जच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असते. ओके, कपॅसिटर हे तुम्हाला समजलं असेल. याचं इन डिटेल आपण बघतोय. मेन कपॅसिटर म्हणजे काय आहे? तर कपॅसिटर हा एक इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, असं इक्विपमेंट आहे, असं डिव्हाइस आहे. ओके, देन व्हॉट इज कपॅसिटन्स. कपॅसिटन्स म्हणजे काय असेल? कपॅसिटन्स, ओके, कपॅसिटन्स काय आहे? इट इज द ॲबिलिटी टू स्टोअर electric energy or electric charges. Okay, it is the ability to store electric energy or electric charges. चार्जेसच्या फॉर्ममध्ये लिहू आपण. ओके, त्याला तुम्ही कपॅसिटन्स म्हणणार आहात. कपॅसिटी विच इज ॲबिलिटी टू स्टोअर इलेक्ट्रिक चार्जेस. म्हणजे किती चार्ज तो कपॅसिटर स्टोअर करून ठेवू शकतो, त्याची किती कपॅसिटी आहे, त्यालाच आपण म्हणतोय कपॅसिटन्स. त्या कपॅसिटरचे असेल कपॅसिटन्स. बघा, दोन डेफिनेशन आपण बघतोय. मेन कपॅसिटर म्हणजे काय आणि कपॅसिटन्स म्हणजे काय. कपॅसिटर म्हणजेच काय? हा एक कंडक्टर आहे का जो इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. आणि कपॅसिटन्स इट इज द ॲबिलिटी टू स्टोअर दिस इलेक्ट्रिक चार्जेस. याला तुम्ही कपॅसिटन्स म्हणणार आहात. बरं, आता मेन म्हणजे जसं प्रत्येक हा जो कपॅसिटर आहे हा एक्झाम्पलमध्ये कसा डिनोट होईल? एका फिगरमध्ये. म्हणजे त्याचा सिम्बॉल काय असेल? जो कपॅसिटर आहे त्या कपॅसिटरचा सिम्बॉल कसा असतो? बघा, दोन पॅरलल प्लेट काढायच्या आहेत. ओके, आणि हा असेल तुमचा कपॅसिटर. ह्या दोन्ही पॅरलल प्लेट काढा. बऱ्याच वेळेला मुलांकडनं काय मिस्टेक होते ते सांगते. घाईघाईमध्ये काढलं जातं आणि हे लहान मोठे काढले जातात. लहान मोठे हा बॅटरीचं सिम्बॉल आहे. बॅटरीसारखं नका काढू. इथे काढताना दोन पॅरलल प्लेट काढा. ही लाईन अशी दोन्ही इक्वल असतील. ओके, त्याला तुम्ही कपॅसिटर म्हणणार आहे. आणि ह्या ज्या दोन प्लेट आहे ह्या दोन्ही प्लेट्समध्ये डिस्टन्स ठेवायचं आहे. ते एकमेकांच्या एकदम जवळ पण काढायचे नाहीत. याच्यामध्ये डिस्टन्स दिसलं पाहिजे. ओके, हा असेल तुमचा कपॅसिटरचा सिम्बॉल. ओके, आता बघा, मेन आपण बघू ही जी कपॅसिटर आहे हे एक्झॅक्ट वर्किंग कसं होतं, हाऊ इट वर्क्स.
कपॅसिटर कसा वर्क केला जातोय बघा. मी मगापासून बोलते की कपॅसिटर हा इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतो, पण तो कसा बघा. एक चार्जिंग प्रोसेस सांगते मी तुम्हाला, त्याच्यावरून नीट समजेल. हा एक कपॅसिटर आहे. ओके, तुम्हाला समजण्यासाठी ह्या पॅरलल प्लेट मी थोड्या मोठ्या काढते. ओके, सपोज अशा 2 पॅरलल प्लेट आहे, कपॅसिटरच आहे हा. ओके, ह्या कपॅसिटरला आता कनेक्ट केली आहे बॅटरी. बघा, बॅटरीचा सिम्बॉल आहे हा. इथे बॅटरी कनेक्ट केली आणि हा कपॅसिटर आहे. बघा, ह्या 2 पॅरलल प्लेट, सिम्बॉल सारखंच 2 पॅरलल प्लेट आहे आणि इथे बॅटरी कनेक्ट केली. सपोज ही जी बॅटरी आहे याचं व्होल्टेज आपण दाखवू V. ओके, किंवा 6 व्होल्ट. तुम्हाला समजण्यासाठी मी एखादा व्होल्टेज देते. 6 व्होल्टची बॅटरी इथे कनेक्ट केलेली आहे आणि ह्या कपॅसिटरला लावली. आता काय होईल रे, जेव्हा बॅटरी आपण कनेक्ट केली कपॅसिटरला, तर याच्यामधनं काय होईल, लगेच चार्ज फ्लो व्हायला लागतील. आणि चार्जची डायरेक्शन कशी असते, तर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बघा, बॅटरीच्या निगेटिव्हपासून चार्ज फ्लो व्हायला सुरुवात होतील. ओके, हे इलेक्ट्रॉन्स हे बॅटरीच्या निगेटिव्हपासून सुरुवात होतील आणि कुठे येतील, ते बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे. ही चार्जची डायरेक्शन झाली. आणि जेव्हा बॅटरी येते तिथे करंट पण फ्लो व्हायला लागतो ना. मग करंट कसा फ्लो होतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बघा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंटची डायरेक्शन अशी असेल. पॉझिटिव्हपासून सुरुवात झाली. ओके, कपॅसिटरला. आता बघा, जेव्हा या बॅटरीला असं लावलेले चार्जेस मूव्ह होणार आहेत. बघा, हा निगेटिव्ह, बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल कपॅसिटरच्या ह्या प्लेटला आहे, म्हणजे याच्यावरती जो चार्ज असणार आहे तो निगेटिव्ह चार्ज असणार आहे. कपॅसिटरच्या एका प्लेटवरती कुठला चार्ज आला, निगेटिव्ह. आता बघा, हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल ज्या प्लेटला लावलेलं आहे त्याच्यावरती चार्ज असेल पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे कपॅसिटरचा ह्या प्लेटवरती चार्ज आलेला आहे पॉझिटिव्ह. ओके, आता बघा, करंट तर मूव्ह होतंय. जसं जसं करंट फ्लो होईल तसं ह्या कपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर केली जाते. काय स्टोअर केली जाते, एनर्जी. बघा, एक महत्त्वाचं म्हणजे हा जो कपॅसिटर आहे ना, याच्यामधला हा जो पोर्शन आहे ना, गॅप, त्या गॅपमध्ये काय असतं, तर तो गॅप इन्सुलेटरचा असतो. जसं ह्या प्लेट कंडक्टर आहेत, कंडक्टिंग प्लेट आहे, पण त्यांच्यामधला जो गॅप आहे तो कसला दिलेला असतो, इन्सुलेटरचा. आणि कुठलं इन्सुलेटर त्या गॅपमध्ये वापरलं जातं, तर ते इन्सुलेटर असतं डायइलेक्ट्रिक, जे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. कपॅसिटरमध्ये हा जो गॅप आहे, हा गॅप कशाने भरलेला असतो, काय असतं इथे, डायइलेक्ट्रिक असतं, म्हणजे इन्सुलेटर असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि ह्या ज्या प्लेट आहे, ह्या प्लेट कोणत्या असतात, ह्या इन्सुलेटरच्या नसतात. ह्या कोणत्या असतात, कंडक्टिंग प्लेट असतात. ओके, म्हणजे त्याच्यावरती चार्ज असेल तर प्रेझेंट. आता बघा, ह्या 2 प्लेट्स कशा झाल्यात, आता याच्यावरती चार्ज आला आहे. ह्या 2 प्लेट्स कंडक्टिंग प्लेट आहेत. आणि हा मधला गॅप म्हणजे हा कुठला गॅप आहे, हा मधला गॅप हा आहे तुमचा डायइलेक्ट्रिक. ठीक आहे, डायइलेक्ट्रिक आहे. आता इथनं जसं जसं करंट फ्लो होतोय, हा कपॅसिटर चार्ज व्हायला लागतोय, चार्जिंग व्हायला लागते. म्हणजेच काय, तर ह्या डायइलेक्ट्रिक्समध्ये इथे काय भरली जाते, चार्ज भरला जातोय, म्हणजे एनर्जी तिथे भरली जाते, एनर्जी स्टोअर होत जाते. मग बघा, कुठपर्यंत हे चालेल, कुठपर्यंत हा करंट फ्लो होईल. तर बघा, सपोज आता ह्या दोन्ही प्लेटला मी एक व्होल्ट मीटर कनेक्ट केलं, व्होल्ट मीटर कनेक्ट केलं. व्होल्ट मीटरवरती मला व्होल्टेज दाखवणार आहे त्या कपॅसिटरच्या अक्रॉस किती व्होल्टेज येते. जसं जसं करंट फ्लो होतं, याच्यामध्ये चार्ज भरला जातं आहे, तसं इथे आपल्याला व्होल्टेज, याच्या अक्रॉस किती व्होल्टेज जातं आहे ते व्होल्टेज मला इथे दाखवेल. जेव्हा हा कपॅसिटर फुल्ली चार्ज होईल, जेव्हा हा कपॅसिटर फुल्ली चार्ज होईल, तेव्हा ह्या व्होल्ट मीटरवरती मला रीडिंग दाखवलं जाईल 6 व्होल्ट. म्हणजे पूर्णचं पूर्ण व्होल्टेज, बॅटरीचं व्होल्टेज सध्या कुठे गेलं आहे, त्या कपॅसिटरला गेले. म्हणजे त्या कपॅसिटरच्या अक्रॉस किती व्होल्टेज जाते, 6 व्होल्ट. किंवा व्हेन द कपॅसिटर इज फुल्ली चार्ज. ओके, पूर्ण चार्ज झाल्यानंतर तिथे तेवढं व्होल्टेज असेल. म्हणजेच जेव्हा ह्या कपॅसिटरचं व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो कसं दाखवलं जाईल, बघा, ह्या पोटेन्शियल असेल, ह्या प्लेटचं पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज आणि बॅटरीचं व्होल्टेज जेव्हा इक्वल होईल, तेव्हा त्याच्यामधनं करंट फ्लो होणं स्टॉप होईल. एकदा का कपॅसिटर पूर्ण चार्ज झाला का त्याच्यामधनं करंट फ्लो व्हायला स्टॉप होऊन जाईल. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल, होप सो. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स नसतील. बघा, सोपं आहे.
कपॅसिटर कसा चार्ज होतोय, सिंपल कपॅसिटरच्या अक्रॉस बॅटरी लावली आहे, बॅटरी लावल्यानंतर करंट फ्लो होतोय आणि लगेच तो कपॅसिटर चार्ज व्हायला लागतोय, म्हणजे त्याच्यामध्ये चार्ज भरला जातोय. आता तुम्ही म्हणाल चार्ज भरला गेला, पण कशावरून इलेक्ट्रिक एनर्जी तिथे स्टोअर झाली? हे महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिक एनर्जी कशी काय तिथे स्टोअर झाली? तर बघा, सिंपल, सपोज आता ही बॅटरी जी आहे, ही बॅटरी मी इथून रिमूव्ह करून टाकली, ठीक आहे, ओके. ही बॅटरी मी इथून रिमूव्ह करून टाकलेली आहे आणि आता काय होईल? तुम्ही म्हणाल याच्यामधली जी चार्जिंग झाला होता कपॅसिटर तो डिस्चार्ज झाला का? नाही, त्याच्यामध्ये जो चार्ज भरलेला आहे तो तसाच राहील. बॅटरी डिस्कनेक्ट केल्यामुळे त्याच्यामधला चार्ज लगेच निघून जाणार नाही, तो वापरलाच गेला नाही ना कुठे. मग डिस्चार्ज कसा होईल तो? जर त्याच्या अक्रॉस तुम्ही काही लावत असाल, ओके, ते जे कपॅसिटरचा जो काही चार्ज भरला आहे तो चार्ज तुम्ही जर कोणाला दिला तर तेव्हा तो डिस्चार्ज होईल, अदरवाईज नॉट. तुम्ही त्याच्या अक्रॉस एखादा बल्ब लावला आहे, ओके, बल्ब लावला आहे तर तो डिस्चार्ज होऊन जाईल कपॅसिटर, ठीक आहे. सिंपल एक रेजिस्टर लावा, तो डिस्चार्ज होऊन जाईल. सध्या त्याला काहीच जॉईंट नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तो चार्जेस प्रेझेंट आहे. हे कसं काय? तो चार्जेस तिथे कसा राहतोय? बघा ना, मी मगाशीच सांगितलं त्याच्यामध्ये कुठलं मटेरियल यूज केलं रे या गॅपमध्ये? डायइलेक्ट्रिक. आणि आपण मागच्या लेक्चरला बघितलं ना डायइलेक्ट्रिक कसं वर्क होतंय. बघा, परत एकदा सांगते, ह्या ज्या 2 प्लेट्स आहे ना, ओके, ह्या 2 प्लेट्स, बघा इथे काहीतरी एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असते ना, कंडक्टर आहे, एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. बघा इथे आतमध्ये हे चार्ज आहे निगेटिव्ह, इथे चार्ज आहे पॉझिटिव्ह. ही एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्हमुळे एक इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड इथं असते, बरोबर आहे. ई इंटरनल हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं. आणि नेट इलेक्ट्रिक फील्ड कशी काढली जाते मग? ई एक्सटर्नल मायनस ई इंटरनल, राईट. आणि डायइलेक्ट्रिकमध्ये, ओके, हे सगळं काय रे आतमध्ये हे मटेरियल कुठलं आहे? डायइलेक्ट्रिक आहे. आणि डायइलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिक फील्ड, नेट इलेक्ट्रिक फील्ड ही 0 होत नाही. इन डायइलेक्ट्रिक नेट इलेक्ट्रिक फील्ड डज नॉट इक्वल्स टू 0. मग ती इज इक्वल्स टू 0 नाही आहे, म्हणजे तिथे काहीतरी चार्ज प्रेझेंट आहे, म्हणजेच तिथे काय स्टोअर आहे? इलेक्ट्रिक एनर्जी. डायइलेक्ट्रिकमध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड ही 0 नसते. आपण कंडक्टरची प्रॉपर्टी बघितली आहे, बघा कंडक्टरच्या प्रॉपर्टीमध्ये आपण काय लिहिलं? नेट इलेक्ट्रिक फील्ड जे आहे इनसाइड द कंडक्टर ती 0 असते. म्हणून आपण हा जो गॅप आहे ना कपॅसिटरचा, हा डायइलेक्ट्रिकचा यूज केलेला आहे. जर बघा तुम्ही त्या 2 कपॅसिटरच्या आतमध्ये कंडक्टरचं मटेरियल जर वापरलं, कंडक्टरचं, तर कपॅसिटर चार्ज स्टोअर करणार नाही. कपॅसिटर चार्ज कोणामुळे स्टोअर करतोय? तर डायइलेक्ट्रिक मटेरियल त्या गॅपमध्ये आहे म्हणून, ओके. डायइलेक्ट्रिकमध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड ही काय असते? 0 नसते, म्हणजे काहीतरी एनर्जी तिथे बरोबर स्टोअर होऊन जाते. म्हणून कपॅसिटर काय करतोय? एनर्जी स्टोअर करतोय. मधलं मटेरियल हे डायइलेक्ट्रिक असतं, इतकं लक्षात ठेवा, ठीक आहे. हे बेसिक होतं कपॅसिटरचं, ओके. बघा आपण कपॅसिटरचा सिम्बॉल बघितला C, ओके. आता कपॅसिटरचा जो मेन फॉर्म्युला आहे तो काय असतो बघा? C विच इज इक्वल्स टू Q अपॉन V. C इज इक्वल्स टू Q अपॉन V. तर हा Q काय आणि V काय? बघा परत एकदा, कपॅसिटरच्या सपोज ह्या 2 प्लेट आहे, एकावरती चार्ज आहे पॉझिटिव्ह, दुसऱ्यावरती चार्ज आहे निगेटिव्ह. याला मी 1 म्हणते आणि याला मी 2 म्हणते, ओके. ही प्लेट 1 आहे कपॅसिटरची, ही प्लेट 2 आहे. बघा प्लेट 1 वरती जो चार्ज आहे पॉझिटिव्ह, तो चार्ज म्हणजे हा Q. बघा दोन्ही याच्यावरती चार्ज सेम आहे, फक्त काय त्याच्या अपोजिट साईन येतं. म्हणजे हा जर असेल प्लस Q तर हा पण Qच आहे, पण कोणता? मायनस Q. मग कपॅसिटरच्या फॉर्म्युलामध्ये आपण काय घेतलंय? या कपॅसिटरची जी प्लेट आहे, ठीक आहे, याची कपॅसिटी किती, कपॅसिटन्स किती हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. मग काय घेतो आपण? चार्ज Q घेतो, प्लसवाला Q. अँड व्हॉट इज दी V? ह्या Vला आपण काय म्हणणार आहे? तर V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, ह्या 2 प्लेटमधला पोटेन्शियल डिफरन्स, ओके. तो V असेल. म्हणजे C कपॅसिटर
कपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय, इन टर्म्स ऑफ चार्ज जर विचारला असेल तर कपॅसिटरचा फॉर्म्युला येतो C=Q डिवाइड बाय V. ओके, Q म्हणजे हा प्लेटवरचा चार्ज आहे आणि V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दिस टू प्लेट्स. मग पोटेन्शियल डिफरन्स काय असतं नेमकी, तर बघा आपण बघितलं नाही गॉस थेरम जेव्हा बघितले ह्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच पोटेन्शियल डिफरन्स एक्सप्लेन केलेला आहे आपण. काय तो पोटेन्शियल डिफरन्स कसा कॅल्क्युलेट केला जातोय, तर ॲक्च्युली इट इज अ वर्क. ओके, काहीतरी वर्क होतं आहे ना, वर्क डन अगेन्स्ट अ चार्ज मूव फ्रॉम अ इन्फिनिटी टू दॅट पॉईंट. त्याच्यावरून आपण वर्क डन कॅल्क्युलेट करतो आणि तेच वर्क डन म्हणजे काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, द वर्क डन टू कॅरी अ वन चार्ज टू द अनादर पॉईंट, त्याला आपण म्हणतोय ते पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे सिम्पल एक वर्क डन करावं लागेल. मग आता मी इथे काय केलं, सपोज प्लेट 2 ह्या 2 कडनं 1 कडे सपोज DQ इतका चार्ज घेतला, हा DQ चार्ज ह्या 2 नंबरच्या प्लेटकडनं मी 1 नंबरच्या प्लेटकडे मूव्ह केला सपोज इकडे. ठीक आहे, DQ इतका चार्ज मूव्ह झाला म्हणजे तिथे काहीतरी वर्क डन झालंय. तेच वर्क डन म्हणजे काय असेल आपला पोटेन्शियल डिफरन्स. ओके, बघा तेच सेम, काही अवघड नाही. पोटेन्शियल डिफरन्स फक्त आहे तो V. ओके, इट इज अ पोटेन्शियल डिफरन्स काय, इट इज अ वर्क डन टू कॅरी अ चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. V. C is capacitance, Q is charge on this plate positive Q, V is potential difference. पोटेन्शियल डिफरन्स काढण्यासाठी वर्क डन कॅल्क्युलेट करावं लागतं. वर्क डन आपण जे घेतो म्हणजे कुठून कुठे मूव्ह झालाय, द वर्क डन इज कॅरी अ चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. ओके, हे झालं बेसिक तुमचं. C=Q/V हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, सिम्बॉल लक्षात ठेवा. कपॅसिटर म्हणजे काय, इट इज अ कंडक्टर दॅट स्टोर इलेक्ट्रिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. कपॅसिटन्स इज ॲबिलिटी टू स्टोर इलेक्ट्रिक चार्जेस. ओके, हा कपॅसिटर किती स्टोअर करतो. हां, आणि एक महत्त्वाचं, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, C=Q/V. ओके, मग आपण काय म्हणतो, फॉर्म्युल्यामध्ये जे दिलं आहे त्याच्यावरती कपॅसिटन्स डिपेंड येईल. म्हणजे C कशावरती डिपेंड्स येईल, Q आणि V वरती नाही. कपॅसिटन्स जो आहे तो Q आणि V वरती डिपेंड्स येत नाही. आता हे तुम्हाला आत्ता नाही आहे, पण मी एका पुढच्या व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन करेल तुम्हाला. Q आणि V वरती डिपेंड्स नाही आहेत. ॲक्च्युली जी कपॅसिटी आहे ती कपॅसिटी त्याच्या साईज शेप वरती डिपेंड्स येते. कपॅसिटी जी आहे ती कपॅसिटी Q आणि V वरती डिपेंड्स नसते. म्हणजे चार्ज वाढले, चार्ज आणि V पोटेन्शियल डिफरन्स यांच्यावरती त्या कपॅसिटरची व्हॅल्यू अवलंबून असते का, तर नाही. C आणि V वर नाही आहे, ते ॲक्च्युली त्याच्या साईज शेप याच्यावरती अवलंबून असते. ठीक आहे, साईज शेप. ओके, आता बघा आपल्याला पुढचं जे बघायचं आहे, ह्या डेफिनेशन हे समजलं असेल बेसिक तुम्हाला. फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, C=Q/V. आता आपण पॅरलल प्लेट कपॅसिटर हे बघू, ते नेमकी कसं काढायचं. नेक्स्ट इज पॅरलल प्लेट कपॅसिटर. मगाशीच दाखवल्याप्रमाणे ह्या पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे आपल्या. ठीक आहे, या पॅरलल प्लेट कपॅसिटर घेतलेला आहे. बघा, जर याला बॅटरी कनेक्ट केली तर आपला हा जो कपॅसिटर आहे हा फुल्ली चार्ज होऊन जातो. याच्यावरती चार्ज आहे पॉझिटिव्ह आणि इकडे चार्ज आहे निगेटिव्ह. आपण इथे डायलेक्ट्रिक मटेरियल आतमध्ये यूज करतोय. ते डायलेक्ट्रिक मटेरियल कशासाठी, तर ते डायलेक्ट्रिक मटेरियल काय करतं आहे, इलेक्ट्रिक फील्ड ही रिड्यूस्ड करतं आहे. बघा ना, नेट इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती काय असते तुमची, E एक्सटर्नल मायनस E इंटरनल. इलेक्ट्रिक फील्ड ही रिड्यूस्ड होते, झिरो नाही होत. ठीक आहे, त्याच्यासाठी आता काय केलं, ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ही इलेक्ट्रिक फील्ड झिरो नसते आतमध्ये, म्हणजे तिथे एनर्जी स्टोअर होते. हे आपण मगाशी बघितलं. आता बघा, मी काय केलं, एक चार्ज कंडक्टिंग प्लेट घेतली. नीट ऐका, चार्ज कंडक्टिंग प्लेट. चार्ज कंडक्टिंग प्लेट म्हणजे काय, एक अशी प्लेट का त्याच्यावरती ऑलरेडी चार्ज आहे, म्हणजे ती चार्ज आहे, त्याला आता बॅटरी कनेक्ट करायची गरज नाही आहे. चार्ज कंडक्टिंग प्लेटच घेतली आणि काय केलं, एक दुसरी जी प्लेट आहे ती याच्या जवळ प्लेस केली. ओके,
ही जी प्लेट आहे ही चार्ज कंडक्टिंग प्लेट आहे, चार्ज कंडक्टिंग प्लेट. आणि ही जी दुसरी प्लेट आहे इथे मी प्लेस केली ही अनचार्ज प्लेट आहे. अनचार्ज प्लेट म्हणजेच काय, यांच्यावरती जो चार्ज आहे ना तो चार्ज इक्वल चार्ज असेल, म्हणजे जितके पॉझिटिव्ह चार्जेस तितकेच निगेटिव्ह चार्जेस असतील. बघा इथे जितके काही निगेटिव्ह चार्जेस तितकेच पॉझिटिव्ह चार्जेस इथे असतील, त्याला आपण म्हणतो अनचार्ज प्लेट. का तिथे एकच चार्ज नाही आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण चार्ज त्या प्लेटवरती प्लेस असतील. आपण कॅपॅसिटरचे ॲक्च्युली हे प्रिन्सिपल बघतोय. अनचार्ज प्लेट, एक चार्ज कंडक्टिंग एक अनचार्ज प्लेट घेतली. बघा ही जी प्लेट 1 आणि ही प्लेट 2 मी म्हणते, ही जी प्लेट 1 आहे ना, ह्या 1 प्लेटवरती सपोज चार्ज आहे तुमची Q, ओके. आणि याच्यावरचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, ओके, जे पोटेन्शियल आहे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज आहे सपोज V. पहिल्या प्लेटसाठी चार्ज काय आहे Q आणि त्याच्यावरचं व्होल्टेज काय आहे V. ही जी दुसरी प्लेट आहे बघा, दुसऱ्या प्लेटवरती चार्ज इक्वल म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पण चार्ज ह्या प्लेटवरती प्लेस आहे. मग सपोज हे जे निगेटिव्ह चार्ज आहे ना, ह्या निगेटिव्ह चार्जमुळे सपोज निगेटिव्ह चार्ज आपण कन्सिडर केले Q1, ओके. सेम चार्ज आहे म्हणजे Q1 निगेटिव्हवरती असेल -Q1 आणि पॉझिटिव्हवरती असेल +Q1. Q1च असतील ते, चार्ज वेगवेगळे नाही आहे, चार्ज इक्वल आहे. Q1च घेतलं, फक्त निगेटिव्ह आहे म्हणून इथे मायनस साईन, इथे पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस साईन आलं, ओके. आता -Q1 इथे चार्ज असताना याचं जे पोटेन्शियल डिफरन्स जे व्होल्टेज आहे ते सपोज V1 आणि हे जे Q1 आहे +Q1 त्याचं जे व्होल्टेज आहे ते V2, ओके. त्याच्यावरचं जे पोटेन्शियल येईल बघा, निगेटिव्हमुळे पोटेन्शियल वेगळं येईल, निगेटिव्ह चार्जमुळे, पॉझिटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल वेगळं येईल. सपोज निगेटिव्ह चार्जमुळे जे पोटेन्शियल आहे ते आहे V1, पॉझिटिव्हमुळे जे पोटेन्शियल आहे ते आहे V2. मग याचा नेट पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, ओके. नेट Vची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल आपल्याला, मग ते काय येतं, नेट पोटेन्शियल. हे नेट पोटेन्शियल काय येईल बघा, V, हा V पहिल्या चार्जचा V मायनस निगेटिव्ह चार्जचं जे बघा आपण मायनस करणार आहे, मायनस काय असेल बघा, हे दोघं जे आहेत V1 + V2 हा इथे पूर्ण चार्ज येतोय त्याचा, बरोबर आहे. मग आता हा जो चार्ज आहे निगेटिव्हमुळे येणारा, चार्ज नाही, निगेटिव्ह चार्जमुळे येणारं पोटेन्शियल काय आहे V1. ते V1 इथे कसं येईल बघा, नेट पोटेन्शियल करताना हा हे V1 आहे, त्याचं निगेटिव्हमुळे म्हणून त्याला मायनस साईन दिली आणि इथे लिहिलं V1, ओके. V2 व्होल्टेज पण ते कोणत्या चार्जवरचं आहे, पॉझिटिव्हवरचं आहे, देअरफॉर +V2. म्हणजेच काय तर V - V1 + V2 हे असेल त्याच्यावरचं नेट पोटेन्शियल. जर आपण नेट पोटेन्शियल म्हणजे ॲक्च्युली पोटेन्शियल डिफरन्स म्हणते मी याला. जो पोटेन्शियल डिफरन्स असेल तो पोटेन्शियल डिफरन्स काय आला, V - V1 + V2. या कॅपॅसिटरच्या अक्रॉस पूर्ण पोटेन्शियल डिफरन्स काय येईल, V - V1 + V2. कसं कॅल्क्युलेट केलं समजलं. पण आता याच्या पुढे असं झालं का, एक वेगळी डायग्राम काढते मी सेम, ओके. हा होता तुमचा पॉझिटिव्हवाला चार्ज, इथे होता तुमचा हा निगेटिव्ह चार्ज, आणि हा जो पॉझिटिव्ह आहे ना, ह्या पॉझिटिव्हला आता काय केलं, हा 1 आणि 2 जी सेकंड नंबरची प्लेट होती त्या सेकंड नंबरच्या प्लेटला आता मी ग्राउंड कनेक्ट केला. ग्राउंड सेकंड नंबरची प्लेट काय केली, एक साईडने मी ग्राउंड केली. ग्राउंडचं सिम्बॉल आहे हा, ठीक आहे. ग्राउंड अर्थिंग करून दिलं. मग काय झालं, हे जे सगळे पॉझिटिव्ह चार्ज होते ना, हे सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह चार्ज कुठे गेले, या ग्राउंडकडे गेले, निगेटिव्हकडे निघून गेले. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे सगळे चार्ज झाले इथे, ठीक आहे. अर्थिंग होऊन गेलं. म्हणजे आता सेकंड प्लेटवरती फक्त कोणते चार्जेस राहिलेले आहेत, निगेटिव्ह चार्जेस आहेत, ओके. प्लेट 1 वरती कुठले चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. बघा मग इथलं नेट पोटेन्शियल डिफरन्स काय येईल,
पोटेन्शियल डिफरन्स, नेट पोटेन्शियल डिफरन्स काय येईल बघा, मागाशीच सांगितल्याप्रमाणे याचा वरचा चार्ज Q आणि पोटेन्शियल V. तसंच मग इथे काय येईल V. ह्या निगेटिव्ह चार्जमुळे ह्या प्लेटचं पोटेन्शियल काय -V1. म्हणजे इथे V2 येणार नाही, आता V2 काय होऊन गेलं आहे, अर्थला गेलं. इथे पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्हचा येणार नाही. मग इथे पोटेन्शियल डिफरन्स काय येईल, फक्त V - V1. बघा आता याची कपॅसिटी कशी काढतोय आपण. ॲक्च्युली कपॅसिटीचा फॉर्म्युला काय आपला, C = Q / V हा फॉर्म्युला आहे. या डायग्रामनुसार तो कपॅसिटी किती येईल, C = Q / V काय आलेला होता आपला, V - V1 + V2. ओके, आणि इथे काय येईल फक्त V - V1. मग ह्या दोन्ही फॉर्म्युलानुसार काय कळते, कोणत्या याची कपॅसिटी ही जास्त असेल, कसली कपॅसिटी जास्त असेल. सिंपल बघा, इथे V - V1 म्हणजे इथे V - V1 + V2 आहे. ओके, म्हणजे इथलं जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज जास्त आहे, म्हणजे कपॅसिटी काय आहे कमी. इथे कपॅसिटी काय येईल, जास्त येईल. मग बघा कपॅसिटरची कपॅसिटी ही इन्क्रीज कशी केली जाईल, कपॅसिटरची कपॅसिटी इन्क्रीज कशी होईल, तर एक प्लेट आपण निगेटिव्हला किंवा अर्थिंगला किंवा ग्राउंडला जर कनेक्ट केलं, ओके, बॅटरीच्या निगेटिव्हला म्हणा किंवा जर ग्राउंडला डायरेक्टली आपण कनेक्ट केलं तर कपॅसिटरची कपॅसिटी ही इन्क्रीज केली जाते, बिकॉज C इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. ओके, C इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स येतोय. ह्या पूर्ण याच्यावरून आपल्याला म्हणजे आपण फक्त एकच कन्क्लुजन करू शकतोय, द कपॅसिटी. सपोज हे C1 म्हणते मी याला, ह्या पहिल्या डायग्रामसाठी ही C2, म्हणजेच काय तर C2 इज ग्रेटर दॅन C1. हे कन्क्लुजन आलं. कपॅसिटरची कपॅसिटी ही इन्क्रीज होईल वेन वन प्लेट ऑफ द कपॅसिटर इज कनेक्टेड टू ग्राउंड, देन द कपॅसिटी इज इन्क्रीजेस. ओके, इतकं समजलं आहे. हे झालं तुमचं पॅरलल प्लेट कपॅसिटर. त्याच्यामुळे पॅरलल प्लेट कपॅसिटर हे वापरायचे. बघा हे मेन सांगितलं, हे कसं काढलं पोटेन्शियल डिफरन्स ते पण बघा. आणि हे महत्त्वाचं आहे, C इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स हा जर वाढला तर C कमी होईल, पोटेन्शियल डिफरन्स कमी असेल तर C हा वाढतोय. ओके, आता याच्यानंतर आपण बघू कॉम्बिनेशन ऑफ द कपॅसिटर, म्हणजे कपॅसिटर इन सिरीज अँड कपॅसिटर इन पॅरलल. नेक्स्ट इज कपॅसिटर्स इन सिरीज. बघा कॉम्बिनेशन बघू आपण, सिरीज कॉम्बिनेशन कसं असेल तर वन टर्मिनल ऑफ द फर्स्ट. आता इथे 3 कपॅसिटर यूज केलेले मी, ठीक आहे, C1 C2 C3. तर सिरीज कॉम्बिनेशन म्हणजेच काय तर कपॅसिटरची ही जी पहिली प्लेट आहे, पहिल्या कपॅसिटरची फर्स्ट प्लेट, द फर्स्ट कपॅसिटर इज कनेक्टेड. आता इथे सपोज एखादी बॅटरी असेल, बॅटरी घ्या किंवा काय, तर पहिल्या कपॅसिटरला जे आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनल असेल आणि पहिल्या कपॅसिटरचं सेकंड टर्मिनल हे सेकंड कपॅसिटरच्या पहिल्या टर्मिनलला, सेकंड कपॅसिटरचं सेकंड टर्मिनल हे तिसऱ्याच्या पहिल्या टर्मिनलला आणि तिसऱ्या कपॅसिटरचं सेकंड टर्मिनल हे ग्राउंडला किंवा निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड असेल. म्हणजे एकाड एक असे कपॅसिटर्स लावलेले असतील, ठीक आहे, C1 C2 C3. आणि ह्या तिघांनाही एकच बॅटरी किंवा एकच व्होल्टेज दिलेलं आहे. कोणतं व्होल्टेज आहे ते V. बघा आता ह्या तिघांच्याही अक्रॉसचं व्होल्टेज काय आहे V. म्हणजे V इतकं व्होल्टेज हे तिघांना पण जाणार आहे, ठीक आहे. आता बघा हे जे पॉझिटिव्ह आहे म्हणजे कपॅसिटरची ही जी प्लेट आहे ही पॉझिटिव्ह असेल आणि ही दुसरी काय असेल निगेटिव्ह असेल, ठीक आहे. परत ही काय असेल पॉझिटिव्ह, ही काय असेल निगेटिव्ह, ही असेल पॉझिटिव्ह, ही असेल निगेटिव्ह. अशा प्रकारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असते. बघा हे जे पूर्ण व्होल्टेज आहे हे पूर्ण व्होल्टेज आपण तिन्ही पण कपॅसिटरला दिलेलं आहे. म्हणजेच काय तर ह्या कपॅसिटरच्या ॲक्रॉस काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होईल, याच्या ॲक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होईल, याच्या ॲक्रॉस पण होईल. आणि सिरीज जर असेल ना तर तिथे जो चार्ज असतो ना हा चार्ज Q हा सेम असतो. ओके, चार्ज Q काय घेतलेला आहे सेम घेतलेला असेल, ठीक आहे. मग आता बघा फक्त तुमचं व्होल्टेज वेगवेगळं येईल. म्हणजे C1च्या ॲक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते असेल तुमचं सपोज V1, C2च्या ॲक्रॉसचं व्होल्टेज असेल V2 आणि C3च्या ॲक्रॉसचं व्होल्टेज असेल V3, ठीक आहे. C1 C2 C3
V1 V2 V3 आणि Q हा चार्ज सगळ्या याच्यावरती आहे, Q Q Q. ओके, तिन्ही पण कपॅसिटरवरती. मग मेन आपल्याला माहिती आपल्या कपॅसिटरचा फॉर्म्युला काय आहे, C=Q डिवाइड बाय V असा फॉर्म्युला असतो. आणि फ्रॉम फिगरनुसार काय कळते आपल्याला, फ्रॉम फिगर जे पूर्ण व्होल्टेज आहे ना V, हे V म्हणजेच काय, एवढं पूर्ण व्होल्टेज आपण ह्या तिन्ही कपॅसिटरला दिलेलं आहे. म्हणजे ह्या तिघांच्या अक्रॉस थोडं थोडं होणार आहे आणि ह्या तिघांची ॲडिशन केली तर आपल्याला पूर्ण काय मिळेल, V. देअरफॉर V=V1 + V2 + V3 असं मिळेल. ओके, म्हणजेच V काय येईल रे मग याच्यामध्ये, C=Q/V. मग V काय असेल, Q/C. तेच इथे पुट करा, V=Q/C. हा C म्हणजे C इक्विव्हॅलंट असेल आपला, ठीक आहे, इक्वल C पूर्ण. V1 म्हणजेच काय असेल, Q/C1 + Q/C2 + Q/C3. Q/C इक्विव्हॅलंट इज Q/C1 + Q/C2 + Q/C3. म्हणजेच काय येईल, Q जर कॉमन काढला तर 1/C इक्विव्हॅलंट विच इज इक्वल्स टू 1/C1 + 1/C2 + 1/C3. बघा, C इक्विव्हॅलंट किंवा सध्या मी याला सिरीजमधला म्हणते ना, CS म्हणते, CS म्हणजे कपॅसिटर्स आर इन सिरीज. बघा, तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेट करायला विचारतात, कॅल्क्युलेट द सिरीज कपॅसिटन्स. मग त्याचा फॉर्म्युला आहे 1/CS इज 1/C1 + 1/C2 + 1/C3. बघा, CS कॅल्क्युलेट करायला लावत आहेत, हे 1/CS आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. मग याच्याचनुसार असे आता 3 कपॅसिटर घेतले मी, असे नंबर ऑफ कपॅसिटर असतील तर काय येईल. बघा, नंबर ऑफ कपॅसिटरसाठी C इक्विव्हॅलंट इज 1/C1 + 1/C2 + 1/C3 + अप टू 1/CN, N नंबरपर्यंत. म्हणजेच काय येईल, 1/C इक्विव्हॅलंट विच इज इक्वल्स टू N डिवाइड बाय C असं पण येऊ शकतं. पूर्ण C इक्विव्हॅलंट किती असेल तुमचा, तर N/C असेल, किंवा C इक्विव्हॅलंट विच इज इक्वल्स टू C डिवाइड बाय N असं पण येईल. ओके, हे मेन आहे, हा मेन फॉर्म्युला लक्षात ठेवा. 1/C इक्विव्हॅलंट इज 1/C1 + 1/C2 + 1/C3 अप टू 1/CN पर्यंत, ठीक आहे. सिम्पल आहे. सिरीजसाठी काढायचं असेल तर लक्षात ठेवायचं काय एवढंच, का Q जो आहे तो Q सेम असेल, C डिफरंट असतील, C1 C2 C3 हे 3 वेगवेगळे कपॅसिटर आहे. C1च्या अक्रॉस व्होल्टेज असेल V1, C2च्या अक्रॉस असेल V2, C3च्या अक्रॉस असेल V3. म्हणजे या तिघांची ॲडिशन केली तर तुम्हाला हे सेपरेट V मिळेल. मग त्याच्यावरूनच सुरुवात करायची आणि फॉर्म्युला टाकायचा. Cचा मेन फॉर्म्युला आपल्याला माहिती, C=Q/V म्हणजेच V=Q/C. मग ते Q/C टाकत जायचं. Q दोन्ही साईडला कॉमन आहे, कॅन्सल होऊन जाईल. 1/CS इज 1/C1 + 1/C2 + 1/C3 अशा प्रकारे येतं. ओके, आता आपण बघू कपॅसिटर्स इन पॅरलल. नाऊ नेक्स्ट इज कपॅसिटर्स इन पॅरलल. बघा, पॅरलल कनेक्शन म्हणजे काय असेल, जर मी इथे 3 कपॅसिटर यूज केले, C1 C2 C3, तर ह्या तिघांच्याही पहिली प्लेट जी आहे, तिन्ही कपॅसिटरची पहिली प्लेट ही बॅटरीच्या एकाच टर्मिनलला असेल. म्हणजे तिघही टर्मिनल एकाच पॉईंटला कनेक्टेड असतील. तीनही प्लेट्स ज्या आहेत, तिन्ही कपॅसिटरच्या पहिल्या प्लेट ह्या एकाच पॉईंटला कनेक्टेड असतील. आणि कपॅसिटरची जी दुसरी प्लेट आहे, तिघांच्याही दुसऱ्या प्लेट्स ज्या आहे त्या दुसऱ्या पॉईंटला कनेक्टेड असतील. आता इथे आपण त्या कशाला कनेक्ट केलेल्या आहे, अर्थला कनेक्ट केलेला आहे, अर्थिंग दिलेलं आहे, ठीक आहे. C1 C2 C3 आणि इथे तिघांनाही एकच व्होल्टेज जातं आहे V. आता मगाशी जे सिरीज कॉम्बिनेशन होतं ते काय होतं रे, अशा प्रकारे होतं ना, C हा एक C आणि ह्या तिघांना मिळून व्होल्टेज V जात होतं. पण आता तसं नाही. आता काय होतं आहे, हे जे व्होल्टेज आहे ना V, हे व्होल्टेज असं जातं आहे. म्हणजे ह्या तिघांना पण, ह्या तीनही कपॅसिटरला किती व्होल्टेज असेल, V. तिघांच्याही ॲक्रॉस व्होल्टेज ड्रॉप हा Vचाच होत असेल. म्हणजे C1ला पण व्होल्टेज Vच मिळेल, C2ला पण V मिळेल आणि C3ला पण V मिळेल. जसं सिरीज कनेक्शनमध्ये Q तुमचा फिक्स्ड होता, ओके, फिक्स्ड होता म्हणजे सेम होता तिघांसाठी पण, तसं इथे V सेम असेल.
क्यू डिफरंट असेल. क्यू कसा डिफरंट येतो बघा, एकदा का तुम्ही बॅटरी कनेक्ट केली चार्ज फ्लो व्हायला लागतो ना बघा, चार्ज इकडनं फ्लो होईल. फ्लो होताना बघा इथे आल्यानंतर चार्जला जायला 3 रस्ते आहेत. ओके, काही चार्ज इकडे येईल, काही इकडे येईल, काही इकडे येईल. ओके, सेम आता जसं इथे काय होतं, जी बॅटरी कनेक्ट केलेली होती आपण, ठीक आहे, इथे तिघांच्या अक्रॉस व्होल्टेज होतं. बॅटरी जेव्हा कनेक्ट केली चार्ज फ्लो व्हायला लागला, म्हणजे जो चार्ज क्यू आलेला आहे तोच क्यू ह्या तिघांमधून जात होता. पण इथे आल्यानंतर हा जो क्यू येतो इकडनं, ह्या क्यूला जायला 3 रस्ते आहेत. म्हणजे पूर्णच्या पूर्ण क्यू इकडे नाही जाणार किंवा इथे नाही जाणार, इकडे C1 कडे जो जाणारा क्यू आहे सपोज तो आहे Q1, C2 कडे जाणारा चार्ज आहे Q2 आणि C3 कडे जाणारा चार्ज आहे Q3. बघा चार्ज डिफरंट आहे, व्ही तेवढाच राहील. C1 C2 C3 Q1 Q2 Q3 आणि V. मग सुरुवात कुठून करायची बघा, सिरीजसाठी आपण जसं V डिफरंट होता म्हणून आपण लिहिलं होतं V = V1 + V2 + V3. तसं इथे V सेम आहे, डिफरंट काय आहे Q. मग इथे सुरुवात Q पासून करायची. Q = व्हॉट, Q1 + Q2 + Q3. ओके, सीचाच फॉर्म्युला काय, Q/V, म्हणजेच Q = काय, C × V. मग बघा C × V असं लिहिलं आपण, C × V विच इज इक्वल्स टू, बघा कपॅसिटर पॅरलल काढायचे म्हणून मगाशी जसं CS लिहिलं होतं मी सिरीजसाठी, याच्यासाठी लिहिते CP म्हणजे पॅरलल कपॅसिटर. Q1 म्हणजेच काय येईल, C1V + V1 नका करू, V सेम आहे तिघांना. Q2 साठी काय येईल, C2V + Q3 काय आहे, C3 आणि V. ठीक आहे, आता बघा काय येईल, CPV = C1V + C2V + C3V. V कॅन्सल होऊन जातील, म्हणजे काय राहील, CP = C1 + C2 + C3. आला पॅरलल कपॅसिटर. तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू शकतात. नंबर ऑफ कपॅसिटर्स असतील तर काय येईल, CP = C1 + C2 + C3 + up to Cn, that means CP = N × C. ओके, N × C असं डायरेक्ट आन्सर तुमचं येतं आहे. बघा हा इक्विव्हॅलंट पॅरलल प्लेट कपॅसिटरसाठीचा हा मेन फॉर्म्युला. सिम्पल ॲडिशन करत जायची आहे. सिरीजसाठी काय होतं, सिरीजसाठी होतं तुमचं 1/CS. 1/CS = 1/C1 + 1/C2 + 1/C3 + up to 1/Cn. हा फॉर्म्युला सिरीजसाठी होता, हा फॉर्म्युला आहे पॅरललसाठी. बघा सिम्पल ॲडिशन जर केली कपॅसिटरची तर तुम्हाला पॅरलल प्लेट कपॅसिटर कॅल्क्युलेट करता येईल, कपॅसिटन्स कॅल्क्युलेट करता येईल. ओके, देन टुडेज लेक्चर इज ओव्हर. इथपर्यंतच आपण आता थांबूया. जे काही आहे कपॅसिटरच्या सगळ्या मेन बेसिक कन्सेप्ट आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मेन कपॅसिटर चार्जिंग कसा होतो आहे, कपॅसिटरमध्ये एनर्जी कशी स्टोअर केली जाते, जी एनर्जी स्टोअर असते कपॅसिटरमध्ये ती इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी असते. ओके, ती जी इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी आहे ती एनर्जी आपण एकदा वापरू शकतो, पुन्हा फक्त एकदाच वापरू शकतो. इट ट्रान्सफर्स ओनली ॲट वन्स. एकदा ट्रान्सफर झाली का परत ती मिळवता नाही येत. ठीक आहे, त्याच्यासाठी परत चार्जिंग करावं लागतं. मग कपॅसिटरचं आणि एक SI युनिट सांगायचं राहून गेलं होतं माझं. जसं कपॅसिटरचा सिम्बॉल मी तुम्हाला हा दिला सिम्बॉल, त्याचं जे SI युनिट आहे ना ते SI युनिट आहे फॅरेड. F. ओके, फॅरेडमध्ये असतं ते. पण बघा फॅरेड हे युनिट ॲक्च्युली खूप मोठं आहे. एवढे हाय कपॅसिटीचे, एवढे हाय युनिट्सचे कपॅसिटर्स यूज नाही करत आपण जे यूज करतो ना ते मायक्रो फॅरेडचे यूज केले जातात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जे एक्झाम्पल शक्यतो येतील ना ते मायक्रो फॅरेड, नॅनो फॅरेड, पिको फॅरेड असेच येतील. डायरेक्ट फॅरेड हे खूप मोठं येतं हे युनिट, आपण मायक्रो फॅरेड यूज करतो. ओके, मायक्रो फॅरेड मीन्स ॲक्च्युली 10⁻⁻⁶ फॅरेड. ओके, मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁶ ह्या व्हॅल्यूजमध्ये आपल्याला येतं. लक्षात ठेवा जे SI युनिट आहे कपॅसिटरचं ते कुठलं आहे, फॅरेड, आणि आपण जे यूज करतो ते असतं मायक्रो फॅरेडमध्ये. ठीक आहे, मेन कपॅसिटरचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, C = Q/V.
व्ही येतं. त्याच्यानंतर पॅरलल प्लेट कपॅसिटर आपण बघितलं, त्याच्यामध्ये मेन प्रिन्सिपल बघितलं आपण जे कपॅसिटरचं, की कपॅसिटरची कपॅसिटी ही इन्क्रीज कशी केली जाते. तर एक जे टर्मिनल आहे ते अर्थिंग किंवा ग्राउंड केलेलं असेल किंवा निगेटिव्ह असेल, निगेटिव्हला कनेक्टेड असेल, तर त्या कपॅसिटरची कपॅसिटी आपण इन्क्रीज करू शकतो. ते आपण बघितलं पॅरलल प्लेट कपॅसिटरचं वर्किंगमध्ये. आणि सिरीज आणि पॅरललचे हे जे दोन फॉर्म्युले आहे, सिरीज आणि पॅरललचे एक्झाम्पल हे खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, ओके, थँक्यू.